मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज बीडच्या इशारा बैठकीसाठी ते आता थोड्याच वेळात निघणार आहे। तत्पूर्वी ते स्वतः आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत। पाटील साहेब, तुम्ही आता इशारा बैठकीसाठी बीडला निघतायत, काय आव्हान आहे आणि काय इशारा असणार आहे? हा, बीडच्या प्रमुख बांधवाची तिथं बैठक लावलेली, ती सभा नाही आहे, बैठक आहे। परंतु त्या बातम्या आल्या की सभा आहे, ते चावडी बैठक आहे मांजरसुंबा गावची, आणि बीडचे बांधव तिथं सगळे येणार आहेत बैठकीसाठी। आता निघतोय लगेच। गेल्या 2 वर्षापासून तुम्ही सातत्यानं आंदोलन असेल किंवा उपोषण असेल त्या माध्यमातून आरक्षणाचा लढा लढताय आणि आता चलो मुंबईचा नारा देखील तुम्ही दिलेला आहे। काय आवाहन समाज बांधवांना केलंय? तुम्ही भेटीगाठी सुद्धा घेतल्या, अनेक जिल्ह्याचे दौरे तुम्ही सुद्धा केले। घरी राहू नका, एवढं माझी समाजाला हात जोडून विनंती आहे। घरी राहू नका। शेवटी हार पत्करल्याच्या नंतर पश्चाताप करून उपयोग नसतो, आणि लेकरा बाळाचा शाप शिव्या खाण्याचा अधिकार कमवू नका। लेकरा बाळांचा शाप शिव्या खायचा अधिकार कोणी कमवू नका, कारण शेवटी लेकरा बाळं खूप मोठे आहेत। एखादा नेता तुम्हाला विरोध करून जाऊ नको म्हणून, एखादा आमदार खासदार मंत्री असेल त्रास देईल, सरकारचा कोणी असेल जाऊ नका म्हणून, त्याचं ऐकून तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळ करून घेऊ नका। तो त्याच्या स्वार्थासाठी म्हणतो, त्याच्या सरकारसाठी म्हणतोय, जाऊ नका म्हणून तुम्ही जर घरात झोपणार तर समाज बर्बाद होणार, तुमचे लेकरं बर्बाद होणार। आणि त्याचं काय ऐकायचं आहे? एखाद्या नेत्याने किंवा एखाद्या आमदार खासदाराने मंत्र्यांनी जर विरोध केला, त्याचं काय ऐकायचं आहे? त्याचं काय गुत्त आहे? आपलं काय गुत्त आहे त्याचं? तो काय पोरं नोकरी लावणार आहे काय? तो काय आपल्या पोराला शिक्षण देणार आहे का? मोफत फी भरणार आहे का एखादी बार? मग त्याचं काय ऐकायचं आहे? त्याच्यापाशी गुत्तच काय आपलं? एखादी बार दवाखान्याचं काम असतं आपलं गरीबाचं, लय झालं तर पोलीस स्टेशनचं एखादी बार असतं। बांधाचे कशाचे भांडणं असले तर बांधणार बंद करू ना, बांधाची कोणाच्या दारात जायची गरज काय? आपल्याला लेकर बाळा अधिकारी बनवू ना, आपल्याला लेकर बाळा मोठे करू। त्याचं ऐकून, एखाद्या नेत्याच्या विरोधाचं ऐकून तो त्याच्या सत्तेसाठी आपल्यावर दबाव आणतो, त्याच्या स्वार्थासाठी, तुमच्या लेकरासाठी। त्याचं ऐकू नका, घरात झोपू नका, माझी हात जोडून विनंती आहे। तुम्ही म्हणताना आम्ही सोशल मीडियावर बघतो, टी व्हीवरती बघतो आंदोलन, ते बघण्याचे दिवस नाहीत आता, प्रत्यक्ष आंदोलनात साक्षीदार होण्याचे दिवस आहेत। त्यामुळे सगळ्यांनी मुंबईकडे चला, मिळेल त्या आव्हानानं 29 तारखेला चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आपल्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे, सुखी समाधानी लेकरं राहिले पाहिजेत। इतकं झटाना लेकरा बाळासाठी, मी सुद्धा तुमच्या लेकरा बाळासाठी लय झटतोय, तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकरा बाळासाठी खूप झटा। ताकदीनं मुंबईकडे चला सगळे, ट्रका जिपा ट्रॅक्टर काय रिक्षे वाहनं असते ना, टेम्पो पिकअप जे असन ते घ्या, मोटरसायकली काय मागं पुढं बघा। एकच दिवस या म्हणतोय मुंबईला 29 ऑगस्टला तुम्ही, मग बघतो मी कसं आहे ते। पण एकही मराठ्यांनी घरी थांबू नका, आणि राजकीय मराठ्यांना पण माझं आव्हान आहे, ज्यावेळेस समाज संकटात येतो त्यावेळेस समाजाचं रक्षण करणं आपली जबाबदारी असते, आणि ती करा, ते रक्षण करा। घरात झोपू नका। जर मुंबईत एखाद्याला डवचिलं बी ना काठीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी नुसतं डवचिलं बी, तर पुऱ्या राज्यात तुम्ही मराठ्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे। आणि कोण जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचा सदस्य, नगरसेवक, सरपंच, कोण सदस्य, कोण चेअरमन आहे, कोणी सभापती, कोणी उपसभापती, आमदार खासदार मंत्री आहे, कोण आला नाही मुंबईला हे बारकाईनं लोक लक्ष ठेवणार आहेत। कोण आला नाही, कोणाच्या दबावाला भिवून घरात नसतं बसायचं। भेकडाची अवलाद नाही आपली, लेकरा बाळाला मोठं करायसाठी चाललो आहे आपण, समाजाला मोठं करायला चाललो, भ्यायचं नाही। हां, सगळ्यांनी मुंबईकडे निघायचं, कामं येतं काही कारणं सांगायचे नाही, शेतकरी मराठ्यांनी कारणं सांगायचे नाही, मजूर मराठ्यांनी नाही, हमाली करणाऱ्यांना नाही, माथाडी कामगारांना नाही, डबेवाल्यांनी नाही, रिक्षा जीप हाणणाऱ्यांनी नाही म्हणायचं नाही, एस टी ड्रायव्हर कंडक्टर त्यांनी पण म्हणायचं नाही मी कशाला येऊ मुंबईला, किंवा डॉक्टर शिक्षक वकील राजकारणी मराठी यांनी म्हणायचं नाही मी कशाला मुंबईला येऊ। जेवढा नोकर वर्ग आहे सगळ्यांनी आपण आपल्या गाड्या खोयना पाठवा, तुम्हाला यायचं नसेल तर तुमच्या गाड्या पाठवू द्या। 27, 28, 29 3 दिवस आम्हाला साथ द्या, आयुष्यभराचं तुमच्या लेकराचं आम्ही कल्याण करतो। पण घरी झोपू नका कारणं सांगून। तुम्ही झोपलात, समाजावर संकट आलं आणि समाज आयुष्याचं वाटलं होऊन लेकराचं शाप शिवाय लेकरा बाळाच्या घेऊ नका। सगळ्या पक्षातले मराठे बाहेर पडा, आणि गरीब मराठ्यांना सुद्धा 1 दिवस 2-3 दिवस बाहेर पडा, काय फरक नाही पडत। 2-3 दिवसांनी आपली शक्ती तयार होती, आणि त्या शक्तीतून एकजूट निर्माण होती, आणि त्या एकजुटीतून आपल्या लेकरा बाळाच्या आयुष्याचं कल्याण होतं। खरं तर अगदी 2-3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। 27 तारखेला तुम्ही अंतरवाली सरहटीमधून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहात। समाज बांधवांना घेऊन सरकारसोबत काही बोलणं झालं किंवा त्यांचा काही प्रतिसाद तुम्हाला आलाय का? नाही, ते आम्हाला प्रतिसाद नाही देत, आम्हाला प्रतिसाद नाही देत, कारण आम्हाला त्यांना आमच्या मराठ्यांचे लोक बरबाद झालेले बघायचे।
मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं झालेलं बघायचं आहे, मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केलेल्या त्यांना बघायच्यात. ते स्वप्न आहे त्यांचं, देवेंद्र फडणवीसांचं ते स्वप्न आहे. मराठ्यांचे पोरं आत्महत्या करून मेले पाहिजे, मराठ्यांचे पोरं शिक्षणात नाही गेले पाहिजे, ते नोकऱ्यात नाही गेले पाहिजे, त्यांचे नोंदी सापडल्यात कुणबीच्या मराठ्याच्या, त्याचे प्रमाणपत्र देऊ द्यायचे नाहीत, त्याच्या व्हॅलिट्या देऊ द्यायच्या नाहीत. हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे. मराठ्यांच्यावरती लक्ष देणं त्यांचं काम नाही आहे. पण आम्ही क्षत्रिय मराठी, आमच्यात इतका दम आहे, आम्ही लढून मिळवणारी अवलाद आहे आमची. तुम्हाला जर नाही झुकविलं मराठ्यांनी तर नाव बदलून ठेवा. तुम्हाला गुडघ्यावर टेकविणार आम्ही ना आरक्षणच घेणार. म्हणजे यावेळेस आता माघार होणार नाही? काय संबंध आहे माघारीचा? दिला ना चान्स, किती द्यायचा? किती चान्स दिले? 2 वर्ष झालं ना, 2 महिने मागितले, 3 महिने मागितले, आत्ता 3 महिने मागितले. आपलं आत्ता शेवटचं उपोषण सरकारच्या वतीनं धस्साहेबाला पाठवलं होतं. 3 महिन्याचा वेळ घेतला होता, 7 महिने झाले. किती वेळ फेल नाही. आता 29ला तुकडा पाडणार. पुन्हा मराठ्यांच्या नादी लागायचं काम नाही करायचं. हे लक्षात ठेवा. तुम्ही मराठ्यांना हलक्यात घेऊ नका. तुम्हाला लय जड जाईल ते, कारण आम्ही वेळ दिलेला आहे. 4 महिने झालं तारीख डिक्लेअर केलेली. मुंबईकरांच्या बांधवांसाठी सांगतो, सगळ्या गणेश मंडळांसाठी सांगतो, ते पण आमचेच भाऊ बांधव आहेत, त्यांच्यासाठी सांगतो. आम्ही 4 महिने झालं तारीख डिक्लेअर केली. 4 महिन्यात जाणून बुजून यांनी प्रयत्न केला नाही आमच्या मागणीची अंमलबजावणी करायचं. त्याच्यानंतर याच्या अगोदर 2 महिन्यापूर्वी आम्ही फडणवीस साहेबांना फोन करून सांगितलं होतं, आम्हाला तुमच्याशी घराणं मांडायचं आहे, आम्हाला गरिबाच्या व्यथा तुमच्याजवळ आरक्षणाच्या मांडायच्यात, तुम्ही अंतरवालीला या, आमच्या 26 तारखेच्या ऑगस्टच्या आत अंमलबजावणी द्या सगळ्या मागण्याची. हे आम्ही मुंबईकरांसाठी सांगतोय. हे फडणवीस साहेबाला आम्ही 2 महिने पूर्वी सांगितलं आहे. त्यानंतर काही उत्तर आलं नाही, तेच सांगतो, काहीच नाही ना. याचा अर्थ मुंबईकरांनी ओळखून घ्या, आमची काय चूक नाही. आम्ही तुमचेच लेकर आहेत मुंबईकरांचे. जर ते यायलाच तयार नाहीत, आलेच नाहीत, आम्ही काय करणार? काय चूक आहे आमची? त्यामुळे आम्ही मुंबईला येणार आहेत. तुम्ही आम्हाला आमचे या राज्याचे लेकरं गरिबाचे यायला लागलेत असं समजून घ्या मुंबईकर. आम्ही त्यांना सगळं समजून सांगितलं होतं. आमची अंमलबजावणी सगळ्या मागण्यांचे करून टाका, आम्हाला मुंबईला यायचं नाही आहे हे स्पष्ट सांगितलं होतं. तरी पण आले नाही. त्यामुळं मुंबईकरांनी काय दोष द्यायचा देवेंद्र फडणवीसांना द्यावा. म्हणजे मुख्यमंत्री थोडक्यात तुमच्याकडे लक्ष देत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, माझ्याकडं नाही. काय असतं, एखादा माणूस खुनशी असतो, त्याला एखाद्या जातीविषयी खूप द्वेष असतो. त्या प्रकारचा देवेंद्र फडणवीस साहेब येतो. त्यांना खुन्नस आहे, मराठ्यांविषयी खूप आकसानं वागणं आहे, मराठ्यांकडं मुद्दाम काहीच मिळूच द्यायचं नाही, या उद्देशाचे विचार त्यांचे. त्याच्यामुळे त्याला मी काय करू शकत नाही. मी आणि माझा समाज आम्ही गुडघ्यावर टेकू ना, आमच्यात दम आहे ना लढायचा. आम्ही गुडघ्यावरती टेकून दाखवू. कारण ते आता नाही का, त्यांनी 3 दिवसापूर्वी 29 जाती आरक्षणात घातले. तेव्हा झोपले होते का? आता येवले ते ओबीसीचे नेते तेव्हा नाही का तुमच्यात आता अडचण होत? मराठी याचे म्हणले का अडचण होती का तुमच्या ताटातलंही? ते 29 जण तुमच्या ताटात बसले, ते जमतं का? आता आमची एक मराठी जात जमाना होय तुम्हाला, ते पण घातले समित्या नाही काही नाही, ते जमतं फडणवीस साहेबाला. म्हणजे ही खुन्नस जे देणं आहे ना मराठ्याला जाणून बुजून, हे मराठ्यांनी समजून घेणं लय गरजेचं आहे. ही मराठ्याला खुन्नस आहे. चाल जा, नाही देत मराठ्याला मी. तुमच्या डोळ्यात देखता मी बघ आता 29 जाती घातल्या. आत्ता परवा ह्या मला वाटतं 21 तारखेला का काय, ही खुन्नस आहे मराठ्यांना. म्हणून मराठ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे. जात वाचवा रे, जात वाचवा, जातीचे लेकरं वाचवा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला काय किंमत नाही, मला काय किंमत नाही. जात आणि जातीचे लेकरं जर नाही वाचवले तर भयान पुढचे दिवस उभे राहणार आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचे जर संकट, पुढचा भयंकर काळ येऊ द्यायचा नसला तर आत्ताच काळावरती मात मराठ्यांना करावं लागणार आहे, मुंबईकडे निघावं लागणार आहे. 10% आरक्षण दिलंय तरी सुद्धा हा आग्रह कशासाठी? कोर्टाने सुद्धा निकाल दिलाय असं छगन भुजबळ. त्याला काय कळतंय मुंगाऱ्याला? त्याला काय कळतंय? त्याला काही कळत नाही. ते उगा आता भोकास सांगितलं की भोकत फडणवीस साहेबांनी, त्याचं काय नाही. त्याला गेणित नाहीत आम्ही. आमचं ओबीसीत आरक्षण आहे. तू तिकडं कुठं नेतो आम्हाला 10%? ओबीसीला तू खातो का इथं सगळ्याचं? त्याचं काय खरं आहे? मागच्या वेळी सुद्धा मुंबईला जाण्यापूर्वी तुम्ही बीडमध्ये एक इशारा सभा घेतली होती. आज सुद्धा इशारा बैठक पार पडते बीडमध्ये. काय नेमका सरकारला तुम्ही इशारा देणार आहात आणि आजच्या बैठकीतून नेमका उद्देश काय आहे? नाही, चावडे बैठका सुरू आहेत. तर पोरांनी नाव तर ही शेवटची बैठक म्हणलं तरी वेगळं ठरणार नाही, असं नाही. बैठका होणारच आहेत. कारण
तिकडे यवतमाळ, अकोला, बुलढाणा, जळगाव या बैठका होणारच आता. त्याच्यामुळं बैठकाचं असं काहीच नाही. आता मला आता बुलढाण्यावाल्यांचे फोन आले, यवतमाळ अकोलावाल्यांचे फोन आले, जळगाववाल्यांचे फोन आले, अमरावतीवाल्यांचे बांधवांचे फोन आले की तुम्ही या. शरीर साथ देत नाही. मी त्यांना सांगितलं फोनवरती की भाऊ, कुणबी आणि मराठा आपण एकच भाऊ आहेत. मी नाही आलो तरी माझी बाजू तुम्ही सांभाळा. हे त्यांना मी पाठीमागच्या आठवड्यातच सांगितलं. मला चला फिरायला त्रास होतो. मी मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा लई बैठका घेऊ शकलो नाही. त्याच्यामुळे तुम्ही मला थोडं समजून घ्या. तरी पाठीमागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी आपण तिकडं अमरावतीला, अकोल्याला आणि त्याच्यानंतर आपल्या बुलढाण्याला बैठका घेतलेल्या आहेत. पण त्यांना सांभाळायला सांगितलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे पाटील, आम्ही तुमचे कुणबी म्हणजे आम्ही तुमचे भाऊच आहेत, आम्ही सांभाळतो. आम्ही गाड्या लावल्यात, पण आमच्याकडे बी गावातून 1-2 गाड्या निघणारच आहेत आणि आम्ही आणखीनच 2-4 दिवस हातात येत आम्ही आणखीन प्रयत्न करतो. आम्ही विदर्भातले बांधवसुद्धा खूप ताकदीने येणार, काळजी करू नका. तुम्ही आणि आम्ही एक आहेत. विदर्भ आणि खानदेश ताकदीनं तुमच्या पाठीशी. हे त्यांनी मला पाठीमागच्या आठवड्यातच सांगितलं. मुंबईमध्ये येण्यापूर्वी जरांगेंनी सरकारसोबत चर्चा करावी असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतायत. थेट वही आणि पेन घेऊन जरांगे पाटलांनी नाही ना, आम्ही नाही येणार. तुम्हाला यायचं ते या ना, आम्ही काय यायचं. 2 वर्ष झालं तुम्हाला सगळ्या वह्या पेन सगळं घेऊन दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. हिशोब दिला, कशी बसतेत मराठी ही हिशोब झाला, सगळे सोयरे कसे बसतेत ही बी हिशोब झाला. वहीवरच झाला आहे म्हणा. तुम्ही नव्हतात त्या टायमाला. आणि दादा बोलतील असं मला नाही वाटत. ते एखाद्या वेळेस उद्विग्न असते ना, त्या नाराजीच्या पोटीतून बोलले असते फडणवीसांनी त्यांना तसं केल्यामुळं. आता फडणवीसांनी त्यांना पदावून काढलं, त्याला आम्ही काय करू शकत नाहीत ना. मराठी तिकडचा राग इकडं गरीब मराठ्यावर कशाला काढतात दादा, चंद्रकांत दादा? तिकडचा राग इकडं आमच्या गरीब मराठ्यावर कशाला काढतात? तुम्हाला त्या फडणवीस साहेबांनी ढकलून दिलं असं. त्यांनी तुमच्यावर नामुष्की ओढली असेल, त्याला गोरगरीब मराठ्याचा काय दोष? इकडं आमच्याकडं कशाला वही पेनाचा आणता? सगळं वही पेनाचाच हिशोब झालेला आहे. सगळा गॅजेटियरचा झालेला आहे, सातारा संस्थेचा झाला, बॉम्बे गव्हर्नमेंटचा झाला, हैदराबादच्या गॅजेटियरचा झालेला आहे. मराठा आणि कुणबी एक आहे. तुम्हीच वही घेऊन बसा गिरीश महाजन साहेबासोबत, तुम्हाला कळलं काय काय झालेलं आहे ते. बेकायदेशीर निदर्शनावर कारवाई करणार असल्याचा सुद्धा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला. कशावर काय? बेकायदेशीर निदर्शनं जर जा तिकडं, ते नको शिकू. मग आधाराने बोलतो, कामं पण चांगली करतात. मधल्या काळात त्यांनी चंद्रकांत दादांनी केलं का आम्ही केलंच म्हणतो. आम्ही असभ्य नाही आहेत. ते सभ्य वागलेत, आम्ही पण सभ्यच वागतो. मधल्या काळात चांगले कामं पण ते सारथीचे असतील किंवा काही बांधवांचे असतील किंवा काय काय अडीअडचणी असतील विद्यार्थ्यांना येणाऱ्या बऱ्याच सोडवण्याचा त्यांनी काही प्रयत्न केला, रिस्पॉन्स पण दिला. त्यामुळं आम्ही त्यांना कौतुक पण करतो. पण याचा अर्थ फालतू बोलायचा नाही. कारवाई करेन, नामकं करेन, तमकं करेन, गल्लीत हिंडून द्यायचं नाही. तिथं मराठी गल्लीत, बाकीचं तर स्वप्न बघायचं, सोडून द्यायचं राज्याचं. पुन्हा मला उचकायचं काम नाही करायचं. नसतं काही झालं ना तर चंद्रकांत दादासुद्धा जबाबदार असणार आहेत. मग याचा अर्थ तुमचं ते ठरलं काय? मग काहीतरी बैठकीत ठरलं म्हणते तिथं रोखण्यासाठी विशेष प्लॅन वर्षा बांगल्यावर, ते ठरले काय? मग तुमचेच लोक आमच्यात घुसणार, त्याला निदर्शनं करायला लावणार. सनदशीर मार्गाच्या बाहेरच्या प्रकार तुमची टोळी घडून आणणार, चंद्रकांत दादाची आणि त्यांची, आणि ते आमच्यावर घालणार. हे प्रयोग केले काय? मग आज ठरलं काय तुमचं? म्हणजे तुम्हाला तशी शंका यायला लागली? कसं काय नाही येणार? तुम्ही कसं काय बोलता तसं? मग म्हणा, आम्ही तुम्हाला आदरानं बोलतो ना दादा म्हणून. काही कामं चांगली केलेत समाजासाठी म्हणून. तुम्हाला त्यांनी काढलं असेल, त्याचा राग असेल तुम्हाला, तर त्यांच्यावर काढा ना फडणवीसवर. इकडं मराठ्यावर कुठं? मग काय तुम्ही ते षडयंत्र शिजलं आहे का काय? की आम्ही मराठी मुंबईत येणार तर रोखणार आहे, त्याचा प्लॅन सगळा ठरला आहे. प्लॅन बी प्लॅन रोखण्यासाठी सगळं यंत्रणा सज्ज केली. मग हे केलं का तुम्ही? तुमचे कार्यकर्ते येऊन घोषणा देणार आहे ना, आणि मग ते सनदशीर मार्गाच्या बाहेर आंदोलन नेऊन तुम्हीच घालणार, आणि मग तुम्हीच कारवाई करणार, लाठीचार्ज करणार, तुम्हीच दंगल घडून आणणार, आणि मग आमच्यावर घालणार. ही प्लॅन आहे का तुमचा? मग केला उघड. मग तुम्ही हाना तर पोराला मग सांगतो तुम्हाला एखाद्या. तुम्ही सुद्धा शंका उपस्थित केली होती काल की राज्य सरकारला मुंबईमध्ये दंगल घडवण्याचा कट आहे. काय वाटतं? मी शंकाच ओपन केली ती का नाही 8 दिवसापूर्वी? ती सत्यात उतरायला लागली की नाही? चंद्रकांत दादा काय म्हणले आत्ता तुम्हीच सांगितलं.
सत्यात उतरायला लागले की नाही हेच लोक यांचं टोळकं आमच्यात घालणार. माझ्या चांगल्या घोषणा देणार, आरक्षणाच्या चांगल्या घोषणा देणार आणि बाकीच्या कसल्या शिव्यागाळीच्या घोषणा देणार आणि मग ते म्हणणार तुम्हीच हे केलं आणि मग दंगल घडून आणणार. चंद्रकांत दादाच्या पोटातलं तोंडात आलं म्हणजे सरकारने जे ठरवलं आहे ते चंद्रकांत दादाच्या माध्यमातून बाहेर पडलं असेल. नेतीला मान्य नसेल, बोलायला लावलं, बोलले लगेच. सावध आहे दादा आम्ही, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हां, चंद्रकांत दादा टेन्शन नका घेऊ, तुम्ही धिंगाणा तर घडून आणा फडणवीस साहेबांनी तुम्ही मिळून, मग तुम्हाला कळलं हां काय असतंय ती. एवढे लेची फेची पायदाच नाही आमची. अरे लय कण खरेत आम्ही जातवान. तुम्ही एखाद्याला काठीचा डावचा पोराला मग सांगतो तुम्हाला मुंबईत, तुम्हाला कळन कशी फजिती होती. स्वतःच्या गल्लीतसुद्धा लोक हिंडून देत नाहीत. मग कळन तुम्हाला मराठी कायची जे क्षेत्रीय मराठा कशाला म्हणतात ना, तुम्हाला ह्यावेळेस दिसन. मग तुम्ही नुसतं षडयंत्र करून दंगल तर घडवा, मग कळन तुम्हाला. समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. ही समिती राधाकृष्ण विखे पाटील त्याचे अध्यक्ष आहेत. ही समिती मान्य आहे तुम्हाला? नाही, ती पहिलीची मान्याला त्याला काय, ती पहिलीची. फक्त खांदे बदलेत. बैल पोळ्याच्या दिवशी पोळा होता त्या दिवशीच बदले, बैलाचा पोळा होता त्या दिवशीच खांदे बदलेले. फक्त आमच्याकडे खेड्यात असतं बघा, दुपारच्याला नांगराला एका खांद्याला ह्यो बैल दुसऱ्या बरीने इकडून घालतात. तर खांदे बदलेले, काय केलं ते त्याची आम्हाला काय देणे की नाही. आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी AKJR पाहिजे, अंमलबजावणी सहित सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. हैदराबादच्या गॅझेटेडसह 3ही गॅझेटेर त्याची अंमलबजावणीच पाहिजे. केशेसचा विषय असन सर सकट मागं पाहिजेत, हे तुम्हीच म्हणलेलं आहेत. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या निधी लगेच पाहिजे. अशा 8-9 मागण्या दिल्यात बाबा आम्ही त्यांना. त्याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि मुंबईला येणार आहे. बाकी मला काय माहीत नाही. चर्चा फिरच्यात मला पडायचं नाही. अंमलबजावणी आहे का तर चर्चा नाही, फेरच्या नाही, काही नाही. तुम्ही तुमच्या घरी उद्योग बघा तिकडे. आम्ही आमचं बघतो कसं आणायचं आरक्षण. 29ला आणणारे आणि आरक्षण आणि मुंबईत येणार. बघू काय काय होईल. आता माघार नाही. हे माघारीच काय समजते. किती बारा टाईम द्यायचा आता. मी म्हणतो मी नाही लढू शकत होत असलं 10 आणि 20 वर्ष. एका वर्षात तुकडा पडित असतो आपण कोणत्या विषयाचा. 3 कोटी आरक्षणात आत्तापर्यंत मराठी घातलेत. राहिलेली 29ला पुरे घालून टाकतो. मोकळा सुटसुटी दिवशी गरिबाचे लेकरं खुश. गरिबाच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं. गरिबाच्या लेकरं आनंदी सुखी दिसतील तुम्हाला, एकदम आनंदी सुखी. आणि ते काम करतोय, करणार, झटतोय त्यांच्या लेकरांसाठी. गरीब मराठे कशी झोपतील. घरी झोपणं येणार मी मुंबईला गेल्यावर मराठ्याला. ते म्हणते आपल्या लेकरा बाळासाठी ते झुंजतोय मुंबईत आणि आपण घरात झोपून भाकरी खातो इथं. झोपून येणार. आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मायामावल्या सगळ्या ताई घरी झोपून देत नसतात माणसाला. इथं काय झोपलं म्हणतात आपल्या लेकरांसाठी तिथं झुंजतोय. कशाचं राजकारण पाचकारण. कोणाचा नेता फेता कोणाचा भ्यायचा संबंध आहे. कोणाचा काय बाप देतो का आपल्याला 10 रुपयाचं तेल मीठ आणून. त्यामुळे कोणत्या नेत्या फेत्याला भेट देत. मराठे स्वतःची लाज वाटणारे घरी राहिल्यावर. आपण घरी राहिलो सगळे जात तिकडे झटती मुंबईचं. पुरी जात गेली आणि आपण गावात हिंडतो इथं. ते स्वतःच्या जीवाला खाणारे, त्यांना अपमान वाटणारे आपण गावात राहिलो. सगळ्या राजकारणी गरीब सगळ्या मराठ्यांना लाज वाटणारे स्वतःच्या जीवनाची. यायला आपण मर्द ओरिजिनल अस्सल मराठी असून आपण घरात झोपलो राहू आणि आपल्यासाठी सगळा समाज मुंबईत लढतोय तिकडं आणि आपण इकडं लपून बसलोत घरात. त्यामुळे लाज वाटणारे. त्यामुळे घरी मराठी झोपतच नाहीत. गरीब निघणारे म्हातारे निघणारे तर सगळे अख्खंच मुंबईला निघणार. तुम्ही बघा 27ला सकाळी तोवर काय बोलत नाही मी, सायलेंट आहे, शांत. लोकांनी म्हणत का शांत आहे काय मिळे. आपलं तच असतं शांत राहून आपण मराठ्याच्या पदार्थ यश टाकीत असतो. 2 वर्षापासून आरक्षणाचा लढा तुम्ही सातत्यानं लढता. अनेकदा तुम्ही आमरण उपोषणं केली, आंदोलनं केली. सरकारचे शिष्टमंडळ तुमच्या भेटीला आले, त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं, मात्र तोडगा अद्यापही निघालेला नाही. यावेळेस तोडगा निघेल का काय वाटतं तुम्हाला? मला काय माहिती निघन का नाही. मी सरकार थोडं आहे. सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब सर. फडणवीस सर आहे सध्या वर बसले मास्तर. देवेंद्र फडणवीस मास्तर, फडणवीस मास्तर आहे वर बसलेलं. गोरगरिबांच्या लेकरांना न्याय द्यायचा का नाही द्यायचा, का नुसता जातीवादच करायला लावून सत्ता भोगायची, हे त्यांच्या हातात. मी लढणार आहे, मग समाज लढणार आहे आणि आरक्षण मिळवणार आहे आणि OBCतूनच मिळवणार आहे आणि 29ला जाणारच. कोणी बी येऊ दे आडवा, त्या टायमाला बघू. आता राज्यभरात बैठका ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी पूर्ण देखील झालेल्या आहेत. साधारणतः मराठवाड्यातून किती गाड्या असणार आहे? तुम्ही ज्यावेळेस अंतरवाली सारटीतून या ठिकाणी मुंबईकडे निघणार आहात त्यावेळेस प्राथमिक आकडा काही तुमच्या अवघड आहे. ती आकडा सांगणं अवघड आहे. कारण आता पश्चिम महाराष्ट्रातलं जर घ्यायचं ठरलं, एका गावातून 4-4 आणि 5-5 गाड्या झाल्यात.
काही इथून 20 झाल्यात, काही इथून 15 झाल्यात गावाच्या संख्येनुसार. मराठवाड्याचा तर विषयच नाही. मराठ्याचं माणूस आणि पोट्ट घरी झोपतच नसतं एक बी. जातवानेत हां, पश्चिम महाराष्ट्र जातवाने, विदर्भ खानदेश आमच्या रक्तामासाचा आहे. त्यामुळे ते बांधव आरक्षण असून आमच्या मदतीला मुंबईला धावून येतात. त्यामुळे इथं हलकं कुणीच नाही. एकाचडी एक आहेत सगळे विभाग. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ एकाचडी एक आहेत. कोकणाचा बी 75% पट्टा मुंबईत घुसणार आहे. कोकणाचा 75%. आज बीडमध्ये इशारा बैठक होत आहे. या निमित्तानं राज्य सरकारला काही शेवटचा अल्टिमेटम किंवा काही इशारा असणार? तिथे गेल्यावर होईलच ना. तिथे गेल्यावर होईल. काही महत्त्वाचा निर्णय होण्याची होणार. मग असं कसं होणारच. तर नक्कीच आपण पाहतोय की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्टला मुंबईमध्ये जाणार आहेत, आंदोलन देखील करणार आहेत. त्यापूर्वी आज बीडमध्ये त्यांची इशारा बैठक देखील पार पडणार आहे. त्या इशारा बैठकीत महत्त्वाचा निर्णय होणार असल्याचं त्यांनी आत्ता आपल्यासोबत बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे ओबीसीतूनच आरक्षण घेण्यावर सुद्धा ते आता ठाम आहेत. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.